तर मित्रांनो आता मी खेडच्या साईडवर आहे, खेडमध्ये. सो आता इथे तुम्हाला दिसेल की आपलं जे बांधकाम आहे ते पूर्ण झालं आहे आणि आपण काल पिलर जो टाकला होता तो आता आपण त्याचा जो साचा आहे तो काढलेला आहे आणि कॉर्नरला अजून एक तिथे पिलर टाकलं आहे. तर त्या साईडला तुम्हाला दिसेल की कॉर्नरला आपण एक पिलर टाकलेला आहे. फक्त आता राहिले ते शिल्लक आपले सेंटरचे 2. तर आपण पत्र्याचा सगळा जो स्ट्रक्चर आहे आपला, म्हणजे जो मटेरियल आहे फायबर पत्रा, पण आपण इथे स्टॉकला आणून ठेवला आहे. म्हणजे आपण लवकरात लवकर वेल्डिंग करू आणि त्याच्यानंतर आपण पत्रा टाकून देऊ आपल्या घरावर. तर इथे सगळं आपण आता पेंटिंग वगैरे चाललं आहे. म्हणजे आम्ही असेच पाईप वेल्डिंग करत नाही, कारण की ते रस्टिंग वगैरे पकडतं. त्याच्यामुळे आम्ही व्यवस्थित पेंटिंग वगैरे करून झाल्याच्या नंतरच वेल्डिंग करतो. आणि जे पण वेल्डिंगचे स्पॉट असतील त्यांना प्रॉपर कलर मारल्याच्या नंतरच आपण त्यांना वरती फिटिंग करतो. तर इथे आता पेंटिंगचं आपलं काम चालू आहे. तर सगळे पाईप तुम्हाला दिसतील 2x2चा आपण बॉक्स पाईप इथे वापरलेला आहे, स्क्वेअर पाईप वापरलेला आहे. 1.5-3चा आपण हेवी बॉक्स पाईप इथे वापरलेला आहे बघा. म्हणजे हे तुम्हाला दिसतील कैच्यांसाठी आपण हे यूज करणार आहोत. तर असं इथे आपलं काम चालू आहे. याचं आता आपण पेंटिंग करतोय. हे बघा, तर असं आपलं इथे काम चालू आहे.